महत्वाची बैठक वायबी चव्हाण सेंटर इथे झालेली आहे आणि राज ठाकरे इथून बाहेर आलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि आदिल परब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदिल परब तसंच शेकापचे जयंत पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 1 नोव्हेंबर रोजी होणारा मोर्चा हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे। या मोर्चाच्या माध्यमातून निवडणूक आयोगावरती अर्थातच कशा पद्धतीचा भोंगळ कारभार निवडणूक आयोगाकडून सुरू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। शेकापचे जयंत पाटील हे बाहेर आहेत। आपण बघतोय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे। बैठकीनंतर सर्व नेते हे पत्रकारांशी संवाद देखील साधणार आहेत। बोगस मतदार याद्यांविरोधात मविया आणि मनसे आक्रमक असलेली आपल्याला पाहायला मिळते। यापूर्वी स्वतः आदित्य ठाकरे हे देखील आपण बघतोय या बैठकीनंतर महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमधली पुढची दिशा कशी असेल, रणनीती काय असेल हे देखील या बैठकीच्या माध्यमातून ठरवण्यात आलंय। वायबी चव्हाण सेंटर इथे ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। या बैठकीच्या वेळेला आपण बघतोय उद्धव ठाकरे, राज ठाकरे होतेच, त्याबरोबरीने जितेंद्र आव्हाड हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि काँग्रेसचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते। ही महत्त्वाची बैठक एकीकडे पार पडली आणि त्यानंतर आपण बघतोय या बैठकीनंतर आता पुढची दिशा कशी असणार आहे। हा जो मोर्चा असेल तो दिल्लीत दरबारी पोहोचेल आणि दिल्लीश्वरांना सुद्धा इकडे लक्ष द्यावं लागेल अशा स्वरूपाचा हा मोर्चा असेल हे यापूर्वी स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने या मोर्चाची पूर्ण आखणी आणि तयारी करण्यात आली आहे। मतदार याद्यांमधला घोळ जोपर्यंत स्पष्ट होत नाही, मतदार याद्या स्वच्छ होत नाही, तोपर्यंत निवडणुकाच घेऊ नका ही प्रमुख भूमिका राज ठाकरे यांनी यापूर्वीच मांडलेली आहे आणि त्या शब्दामध्ये त्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट केलंय। तर आपण बघतोय एकीकडे बैठक ही सुरू होती तेव्हाची दृश्य आणि आता ही बैठक संपल्यानंतर वायबी चव्हाण सेंटर इथून बाहेर पडताना राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ते बाहेर पडतायत तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। खरं तर संयुक्त पत्रकार परिषद होणार असं सांगितलं जात होतं, मात्र एकीकडे राज ठाकरे हे निघालेले आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सुद्धा निघालेले पाहायला मिळतात। अधिक माहिती घेणार आहोत, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय अधिक माहिती? बैठक संपन्न झाली आहे। अगदीच प्रज्ञापर पातळ बैठक संपन्न झाली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बैठक संपवून आपापल्या घरी रवाना झाले आहेत आणि आता जे नेते बैठकीसाठी उपस्थित होते ते पत्रकार परिषद घेत आहेत। प्रज्ञा आणि परब बोलतायत।